हृदय मंदिरी होती मूर्ती, तिमिर परंतु होता भोवती, आज मंदिरी दीप तेवले तुझ्यामुळे. स्पर्श लाजरा होता पहिला, काळ थांबुनी उभा राहिला, कणाकणातून वसंत फुलला, कुणी कुणाला कसे जिंकले. बरकत, हा किती वाजलं रे? काय रे, कुठली मीटिंग ठरल्या रे तुझं? सारखं सारखं टाइम पूछ रहा है मेरे को. काम कर. मी काय म्हणतो, जेवणाचा टाइम झाला का रे? राणा, तुला एवढीच भूक लागली असेल तर थांब, मी जाऊन जेवणच घेऊन येतो. अरे काय आहे, मी घरी सांगितलंय ना की घरी जेवायला येतोय म्हणून. आणि तू कुठं निघालायस? मग सारखं सारखं टाइम कशाला विचारायलास मला? तर मला सांग, अरे टाइम नाही विचारला तर कळणार कसं समधी कामं टाइम होतात का नाही? ओय याडा, ए तू लय शहाणा आहेस, गप काम कर. काम झाल्याशिवाय अजिबात इथं जायचं नाही सांगतो. काम कर. बरकत, काय मी घरी जाऊन येऊ काय? कशाला? किती वेळा सांगायचं तुला? मी घरी सांगितलं ना की घरी जेवायला येतो म्हणून. अरे थांबले असतील ते. रानात जेवायचा टाइम झालेला नाही अजून, तरी मी जातो. अरे कसं आहे ते, हा पोरं आले असतील रे घरी. अरे उगाच अंजली बाईंना ताप व्हायचा. होय, वर्षभर बाई पोरांना शाळेत शिकवते, तेव्हा तुला ताप दिसला नाही आणि आता एका दिवसात ताप दिसला. होय रे, काम कर. काय मरदा राणा, वहिनींची लयच यादा लागली की तुला. हा चैनीच पडेल की त्यांच्याशिवाय. हा तुला कसं कळलं? अरे पहिली बार तू विचारत नाहीस मला टाइम. तुमच्या लवचा जेव्हा स्टार्टर पहिल्यांदा सुरू झाला तेव्हा बी असंच मला टाइम विचारायचा. तेव्हा शाळा होती, आता घर आहे, एवढंच काय तू फरक. तुझ्यापासून लपवण्यात काय अर्थच नाही. आता लाजतच बसणार आहेस का जाणार आहेस तिकडं? हा जा. जाऊ म्हणतोय. जा बिंदास जा. तुझं समजा लक्ष वहिनीकडेच आहे. इकडे कामात ध्यान आहे काय तुझं? जा. होय, पण ते पाणी तेवढं सोड इकडं. हा सोडतो, जा. आलं. तर लग्नाच्या प्रेमात फारच अडकलाय. बसा. वहिनी, कुठली गोष्ट सांगणारा? तुम्हाला कुठली आवडेल? राक्षसाची आणि राजकुमारची. नको नको, ती उडत्याली परी असते का नाही, तिची गोष्ट सांगा. नाही, ती चल रे भोपळ्या टुनुक टुनुक ती गोष्ट सांगा. ए ती गोष्ट ऐकायला काय लहान आहेस वय तू? वहिनी, तुम्ही भूताची गोष्ट सांगा. जाऊबाई, हा आवाज जरा कमी करा. हा चंदे, जरा आवाज कमी कर. अगं बाई, आवाज कमी करायला सांगायला त्या.
सॉरी हा सॉरी. आपण गोष्ट अशी ऐकायची की ज्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. बालभारतीतील सांगणार नाही नव त्या पाठ आहेत सगळ्या. नाही नाही, मग भूताची सांगा. गोष्टी कुठल्याही असो, मग ती राजकुमाराची असो किंवा राजकुमारीची असो, भूताची असू दे किंवा भोपळ्याची असू दे, त्या सगळ्या गोष्टी कुठल्या तरी एका अनुभवातून तयार झालेल्या असतात. आणि तो गमतीशीर अनुभव आपण ऐकला की आपल्याला त्यातून काहीतरी शिकायलाही मिळतं. सुनबाई, काय चाललंय? मामाजी ते टीव्ही हा जाऊबाईच म्हणल्या टीव्ही बघा म्हणून. अहो थोरल्या सुनबाई पोरांना काहीतरी चांगलं समजून सांगते यार. त्या टीव्हीचा आवाज काय एवढा वाढवलाय? बंद करा ते डबडा आधी. चंदू बंद कर डबडा. तेच सांगत होतो आम्ही तिला बी. आणि तो रिमोट आणून द्या थोरल्या सुनबाईंकडे. रिमोट कुठे आहे? सरक ग. जाऊबाई हे घ्या. आलो. तर आता विक्रमादित्य नावाचा एक राजा होता आणि त्या राजाच्या राज्यात ना एक वेता राहत होता. म्हणजे भूत. असं समज हवं तर. त्या राज्यातल्या एका तांत्रिकाने राजाला असं सांगितलेलं असतं की आपल्या राज्यातल्या वेताळाला तू पकडून आण. राजा म्हणला ठीक आहे, मी त्या वेताळाला पकडून आणतो. म्हणून राजा त्या वेताळाच्या झाडापाशी गेला. वेताळाला बघून त्याला म्हणतो की चल माझ्या बरोबर. वेताळ त्याला म्हणतो की ठीक आहे, मी तुझ्या बरोबर येईन, पण फक्त एका अटीवर. कुठली अट? अट अशी होती की वाटेत जाताना वेताळ विक्रमाला एक गोष्ट सांग. त्या गोष्टीत एक प्रश्न असणार. त्या प्रश्नाचं जर बरोबर उत्तर राजाने दिलं तर वेताळ त्याला सोडून जाणार. असं उलट कसं? राजाबरोबर जायला पाहिजे त्याला. ते वेताळ म्हणजे उलट्या डोसक्याचा असतोय. तू ऐक पुढं, तो झाडाला उलटा लटकलेला असतोय. वय काय नाही वहिनी? असं म्हणतात खरं, पण असं नसतं. तर वेताळ त्याला प्रश्न सांगतो आणि त्याला म्हणतो माझ्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलंस तर मी तुला सोडून जाणार, आणि जर चुकीचं उत्तर दिलंस तर मी तुझ्या बरोबर येणार. मग काय उत्तर येत नाही मला आणि गप्प बसायचं? नाही 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 नाही. वेताळाने विक्रमाला असं सांगितलेलं असतं की बरोबर उत्तर येत असूनही जर का तू गप्प बसलास तर तुझ्या डोक्याची 100 शकलं होणार. म्हणजे तुझं डोकं फुटणार. अहो मग राजाला बरोबर उत्तर द्यायला पाहिजे. बरोबर. मग विक्रम राजा काय करतो, त्याच्या सगळ्या अटी मान्य करतो आणि त्याला म्हणतो बस माझ्या पाठीवर, जाऊ आपण. मग दोघही एका घनदाट जंगलातनं चालायला लागतात. खूप चालतात, खूप चालतात, खूप दम लागलेला असतो आणि वाटेत वेताळ त्याला गोष्ट सांगत असतो. वेताळ गोष्ट सांगायला सुरुवात करतो. एक राजा होता, त्याचं खूप मोठं राज्य होतं. त्या राज्यात त्याच्याकडे भरपूर संपत्ती, भरपूर सैन्य होतं. पण एके दिवशी काय झालं, राजा बेसावध असताना शत्रूंनी त्याच्यावर आक्रमण केलं. मग काय, राजा हरला आणि हारल्यामुळे त्याला त्याचं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात आश्रयाला जायला लागलं. राजा तिथे सुखाने आनंदात राहायला लागला होता. पण एके दिवशी काय झालं माहितीये, तिथल्या एका राजकुमारीच्या तो प्रेमात पडला. मग राजकुमारी आणि राजा सारखे भेटायला लागले
आणि एके दिवशी त्या दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यावर दोघांचा संसार सुखाने चालला होता. एके दिवशी राजा असाच आपल्या राज्यातनं फेरफटका मारत असताना त्याला एक रडणारी म्हातारी दिसली. त्याला प्रश्न पडला, का रडतीये बरं ही म्हातारी? आपण जाऊन विचारलं पाहिजे असं त्याला वाटलं. म्हणून तो म्हातारीपाशी गेला आणि तिला म्हटला, काय झालं आजीबाई, तुम्ही का रडताय अशा? तर म्हातारी त्याला म्हणली, काय सांगू राजा आता तुला, ह्या गावात एक गरुड राहतो. तो गरुड रोज एका सापाला खातो आणि आज नेमकी माझ्या मुलाची शंखचूडाची वेळ आहे. वहिनी, गरुड साप खातोय ना व? कारण म्हातारीचा मुलगा शंखचूड एक साप होता. मग राजाने काय केलं, म्हातारीला समजावलं आणि तिला सांगितलं की बाई, तू अजिबात काळजी करू नकोस, मी काय ते बघतो. म्हणून राजा त्या गरुडाकडे गेला. गरुडाला म्हटला, गरुडा, तू रोज एका सापाला खातोस, पण आज तू मला खा. गरुड म्हणला, चालेल, ठीक आहे. म्हणून गरुडाने राजाला चोचीत पकडलं आणि उंच उडून गेला. दोघही उंच उडत असताना राजाच्या हातात जे कड होतं ते रक्त लागून खाली पडलं आणि खाली पडलं ते त्याच्या राणीच्या महालात. राणीला ते कड सापडलं आणि ती खूप घाबरली. आपल्या राजाच्या कड्याला असं रक्त लागलेलं बघून तिला काय करावं काही सुचलंच नाही. मग ती तिच्या आई बाबांकडे गेली. त्यांना म्हटली की बघा, हे कड सापडलंय. राजाला कोणी उचलून तर नेलं नसेल, कोणी मारलं तर नसेल अशी शंका वाटायला लागली. जशी ही बातमी राज्यात पसरली तशीच ती शंखचूडालाही कळली आणि हे सगळं ऐकून त्याला खूप वाईट वाटलं. तो उठला आणि गरुडाकडे गेला. त्याला म्हणला की तू या राजाला सोड. आज खरं तर माझी वेळ होती, पण मला वाचवण्याकरता राजाने हे स्वतःवर घेतलंय, तर तू मला खा. गरुडाला काही कळलंच नाही. तो राजाला म्हणला, का रे बाबा, असं का केलंस तू? त्यावर राजा त्याला असं म्हणला, जी चांगली माणसं असतात ती नेहमी दुसऱ्याची मदत करतात. हे उत्तर ऐकून गरुड प्रचंड खुश झाला. त्यांनी राजाला सोडून दिलं आणि वर त्याचं गेलेलं राज्यही त्याला परत मिळवून दिलं. शंखचूडालाही त्याने सोडून दिलं. बस बस, लई चांगली गोष्ट सांगतेस बघ. सांग की अजून पुढं. तर अशी वेताळाची गोष्ट सांगून पूर्ण होते. मग तो राजाला प्रश्न विचारतो. तो म्हणतो की आता मला सांग, या सगळ्या गोष्टीत सर्वात श्रेष्ठ कोण? तो शंखचूड साप का तो राजा? राजा. कसं? सगळ्यात भारी राजा. आणि त्यानं त्या शंखचूड सापाला पण वाचवलं आणि म्हणून तर त्याला त्याचं राज्य बी मिळालं. चूक आहे. मग कोण? शंखचूड साप. खाली वाक, खाली वाक. मी येता, आता सांग. राजा लढाया करायचा, जीव द्यायचा अनुभवही होता त्याच्याकडे. प्रजेचं रक्षण करणं त्याचं काम होतं. तसं त्यानं केलं बी. पण शंखचूड काय सैनिक नव्हता. पण त्याला जेव्हा कळलं की त्याच्यासाठी कोणतरी जीव द्यायला निघाले, मग तो जीव द्यायला तयार झाला.
म्हणून शंखचूड भारी आहे. अगदी बरोबर. राणादा, तू तर आमच्यापेक्षा बी हुशार निघालास की. मी कसला हुशार? मला कुठं तुमच्यासारखं लिवायला वाचायला येते? तरी बी तूच हुशार काय रे? होय, तूच हुशार राणादा. बरं चला, आता गोष्ट सांगून झाली, आपण जेवूयात. चला चला चल. आज एक माणूस कोणासाठी तरी लवकर आलाय वाटतं. नाही, जे मी जेवायला आलतो. म्हणलं गोदक्काला कशाला उगा ताप. काही नाही, बरकतजींनी शेतावर दिलं असतं ना जेवण. माझ्यासाठी म्हणून लवकर आलात ना? माझ्यासाठी म्हणून लवकर आलात ना? नाही म्हणजे ते विचार करून बोला. हा, मला तुमची लई सवय झाली हो. तुमच्या बिगर मला काय करमतच नाही. आज शेतात लक्षात लागत नव्हतं. तुम्ही जरा तरी नजर आड गेलात तर मला कसं तरी होतंय. माझंही असंच झालंय. कधी एकदा तुम्ही येताय असं झालं होतं. लग्नाचं प्रेम हळूहळू कळायला लागले मला. कसं आहे? एकदम भारी, काकवी सारखं गोड. असं प्रेम आयुष्यभर चालेल मला.